लक्ष्मी ह्याच हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज चिकन सूप जे मुलांना प्रोटीन कमतरता असते, कमजोर असतात, त्यांच्यासाठी आज मी चिकन सूप बनवणार आहे। त्याच्यासाठी मी हड्डीचं चिकन घेतलं इथं वाटीभर आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी मिक्स करून आपण हे चांगल्या 4-5 शिट्ट्या काढून घ्यायचं। ते व्यवस्थित आपलं शिजलं पाहिजे। हे मुलांना तुम्ही आठवड्यातून एकदा घाला किंवा 2-3 दिवसातून एकदा घाला, मुलं कमजोर राहणार नाहीत। त्यांच्यासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी हे आहे हे, आणि जे प्रोटीनची कमतरता आहे त्या मुलांच्यामध्ये ते भरून निघेल। पाणी जास्त जाऊ देऊ नका, शिट्टीला पाणी यायला लागलं की खाली मारा। अशा पद्धतीने जर सूप केला तर नक्कीच मुलांना खूप हेल्दी होईल। हे एक प्रोटीन नाश्ता त्यांचा होईल। प्रत्येक संडेला तुम्ही घातला तरी चालतंय। आता तुम्हाला मी काढून दाखवते। कुकर गार झालेला आहे, आत शिजून चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे, बघू शकता इथं। आता हे पाण्यासकट आपल्याला पीसेस मुलांना काढून द्यायचं आहे आणि ह्याचं पाणी पोरांना पूर्ण ह्याला पिऊ द्यायचं। जे चिकन सूप आहे शिजलेलं पाणी, त्याला आपण व्यवस्थित मुलांना, जिमवर सुद्धा रोजचा सकाळचा नाश्ता आपलं चिकन उकडून घेऊन त्याच्यामध्ये फक्त मीठ घालतात त्यांनी, मीठ आणि हळद, आणि अशा पद्धतीने त्यांनी प्रोटीनची कमतरता पूर्ण करून घेतात। तुम्ही पण तुमच्या मुलांना असं घाला प्रोटीनचं। आवडलं की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। असंच काही व्हिडिओ आणत राहीन मी। एकदा नक्कीच ट्राय करून एक महिना तरी मुलांना घालून बघा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल। तर चला, धन्यवाद।